आज होणार होता जिजामाता आणि शहाजी राजे यांचा विवाह सोहळा। रामकृष्ण हरी, मी मंगेश सपकाळ। शहाजी राजे यांची कपडे शोभल का? मग काय डायरेक्ट मी भरतच्या घरी पोहोचलो। छान आहे, व्यवस्थित आहे। भरत म्हणाला आपल्याला हा ड्रेस थोडा मोठा करायचा आहे। मग काय आम्ही टेलरच्या टपरीत आणि एक सेल्फी सुद्धा काढून घेतली। भरतने ड्रेस घेतला, तो त्याच्या घरी निघाला आणि मी माझ्या घरी निघालो। दुपारची वेळ होती, पाराकडे आलो। छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाकडे आलो तर कोणीच दिसत नव्हतं। या ठिकाणी आपल्याला खूप गर्दी पाहायला मिळणार बर का रात्रीच्या टायमाला। नंतर आपले काही फॉलोअर भेटले आणि म्हणायला लागले, मंगेश दादा मला पण तुमच्या व्हिडिओ मध्ये घ्या ना। महाराजांचा जन्म आहे ना म्हणून गोकुळ भाऊनी फटाके आणले होते रात्री 12 वाजता फोडण्यासाठी। आता वाजले होते 8:30। आम्ही जीएस सरांकडे गेलो। जीएस सरांनी सांगितलं 8:30 वाजता ते 9 वाजता शहाजी राजे यांना तयार करा। 9:30 ला आपण शहाजी राजे आणि जिजामाता यांचा विवाह सोहळा आपण संपन्न करणार आहोत। आता आलो होतो आम्ही जीएस सर यांच्या घरी। सरांच्या घरामध्ये पाय ठेवतात आम्हाला अशी एक अद्भुत कलाकृती दिसली। आमचे डोळे भंबाळून गेले। या बैल जोडीवर असलेला हा टेबल अक्षरशः डोळे भंबाळून जात होते। शेतकऱ्याची ओळख, प्रगतशील शेतकरी। आता झाली होती सुरुवात शहाजी राजे यांना सजवण्याची। शहाजी राजे यांचा मेकअप करण्याचा मान आपल्याला मिळाला, याच्यापेक्षा भाग्य काय। भरतला जिरा टोप घालण्याच्या ऐवजी मीच जिरा टोप घालून घेतला आणि फोटोशूट केले। मग काय भरतला ड्रेस घातला, बंद व्यवस्थित बांधून घेतले। नंतर काकू आल्या। नंतर भरत म्हणे काकू ड्रेस व्यवस्थित घातलाय का? काकू म्हणे ड्रेस व्यवस्थित घातलाय पण पटापटा आवरा। भरतचा मेकअप आता पूर्ण होत आला होता आणि आमचे मित्र मंडळ सुद्धा आले होते। शहाजी राजे यांचा मेकअप पूर्ण झाल्यावरती गोकुळनं शहाजी राजे यांच्या कपाळावरती टीका लावून दिला। नंतर शहाजी राजे यांना घाम फुटला, कारण महाराजांच्या स्मारकाजवळ खूप सारी गर्दी असणार होती। मग काय आता शहाजी राजे निघाले विवाह सोहळ्याला। बाहेर तर काय ढोल ताशाच्या आवाजामध्ये त्यांचं आगमन झालेलं होतं। चला तर मग पटकन आता आपल्याला जायचंय विवाह सोहळ्याला जिजामाता आणि शहाजी राजे यांच्या। मी तर काय मग आता शहाजी राजे यांचा लांडगाच होतो। आता आम्ही पोहोचलो होतो महाराजांच्या स्मारकाजवळ। निघाले मग शहाजी राजे आणि जिजामाता स्टेजवरती विवाह सोहळ्यासाठी। फुलांचा बरसाव होत असताना हजारोच्या संख्येने महिला मंडळ, पुरुष मंडळ इतिहासाच्या क्षणाचे साक्षीदार होण्यासाठी मंडळी हजर होते। रतन मांग सरक
नंतर शहाजी राजे यांचा विवाह सोहळा संपन्न झाला. शहाजी राजे निघाले फिरायला देवांचे दर्शन घेण्यासाठी. नाना शांभू यांनी शहाजी राजे यांच्या सोबत फोटो काढून घेतले. आता जिजामाता यांचा डोहाळ्याचा कार्यक्रम चालू झाला होता. काकूंनी जिजामाता यांची ओटी भरली. बाकीच्या महिलांनी सुद्धा. 12 वाजले आणि छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म झाला ढोल ताशाच्या आवाजामध्ये. महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्म झाला म्हणून श्रुती आणि प्रिया यांनी जुळवा पाळणा या गाण्यावरती डान्स केला. मग तुम्हाला आमचा व्हिडिओ कसा वाटला? व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक, फॉलो, शेअर, कमेंट, सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून आमचे असेच नवीन व्हिडिओ तुमच्यापर्यंत येत राहतील. कसं ना, व्हिडिओ बनवण्यासाठी खूप मेहनत लागली, म्हणून तुमचा एक लाईक आणि एक फॉलो नक्की द्या, जेणेकरून आम्हाला पुन्हा एकदा असेच नवीन व्हिडिओ बनवण्यासाठी प्रोत्साहन मिळेल. चला तर मग पुन्हा भेटूया अशा नवीन व्हिडिओ मध्ये. रामकृष्ण हरी.